पोलिसांविरुद्ध तक्रार करायची, पण करायची कुठे? चला बघूया. बरं, पोलिसांकडूनच त्रास झाला तर दाद मागायची कुठे? आपला आवाज कोण ऐकणार? याच प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस तक्रार प्राधिकरण. हो, ही एक स्वतंत्र संस्था आहे. या प्राधिकरणाला महाराष्ट्र पोलीस कायद्याचा आधार आहे, म्हणजे याला पूर्ण कायदेशीर अधिकार आहेत. आता बघा, कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार आहे यावर याचे 2 स्तर ठरतात. म्हणजे महाराष्ट्रात 1 राज्यस्तरीय आणि 6 विभागीय अशी याची रचना आहे. पण मग नेमक्या कोणत्या तक्रारी इथे करता येतात? इथे फक्त गंभीर प्रकरणांचीच दखल घेतली जाते, जसे की कोठडीतील मृत्यू, भ्रष्टाचार किंवा अधिकाराचा गैरवापर. आणि गंभीर दुखापत म्हणजे काय? सोप्या भाषेत कोणतीही जीवघेणी किंवा कायमचं अपंगत्व आणणारी इजा. चला, आता बघूया तक्रार करायची कशी. तक्रार लेखी असावी लागते. त्यात नाव, पत्ता आणि घटनेची संपूर्ण माहिती स्पष्टपणे हवी. आणि हो, तक्रार फक्त पीडित व्यक्तीच नाही, तर त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रही करू शकतात. समजा तक्रार दाखल केली, पण पुढे काय होतं? या प्राधिकरणाचे अधिकार काय आहेत? हे महत्वाचं आहे, कारण ह्या प्राधिकरणाला थेट दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत. याचा अर्थ ते साक्षीदारांना बोलावू शकतात, पुरावे गोळा करू शकतात आणि कारवाईची शिफारस करू शकतात. आणि त्यांच्या शिफारशीवर आधारित संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई किंवा गुन्हाही दाखल होऊ शकतो. तुम्हाला राज्यस्तरीय प्राधिकरणाशी संपर्क साधायचा असेल तर हे आहेत त्यांचे संपर्क तपशील. तर आपले हक्क आणि न्याय मागण्याचे मार्ग माहीत असणं, यातच खरं नागरिक म्हणून आपलं सामर्थ्य आहे.